मी इतकी घाबरली होती तेव्हा की मला असं वाटलं की झालं. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि चक्क माझ्यासमोर एक कपडे धुतलेली बादली 2 तासापासून मला सांगते की अगं मला उचल ग, अगं मला उचल ग. परंतु मी इथे बसून व्हिडिओ एडिट करत बसली आणि व्हिडिओ अपलोड केला. आणि हे बघा माझं बाळ बघा इथं माझ्या मांडीवर, करीना. तर तिला आत्ता तेच म्हटलं की तू आली सकाळचं. ती अभ्यास करत होती, आत्ता ती आली, जरा तिने ब्रेक घेतला माझा व्हिडिओ एडिट करून झाल्यावर. आणि नाश्त्याला पोहे बनवले होते. प्रतीक आणि प्रशांतजी पोहे खाऊन सिन्नरला गेले आणि आम्ही पण पोहे खाल्ले. करीनाचे सेपरेट बनता, कारण की तिच्या पोह्यांना कांदा नसतो. ॲक्च्युली असं धरते कारण बाल्कनीतून उजेड येतो आहे ना, तर ते ब्लर दिसतं आहे. तर कांदा पोहे नाही का, तर पोहे आणि बिना कांद्याचे ऐकायला सुद्धा किती हे वाटतं. परंतु करीनाला बिना कांद्याचे पोहे. तिच्या पोह्यांमध्ये काय, जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, मीठ, लिंबू, हळद, बस एवढंच टाकावं लागतं. तिचे वेगळे केले. आणि प्रशांतजींनी काय, कालची भाजी पोळी भात एकदम नाश्त्यासारखं जेवण करून गेले. आणि प्रतीकने, मी आणि करीनाने आम्ही पोहे खाल्ले. मी चहा देखील पिला. आता मी काय लंच वगैरे करणार नाही कारण खूप हेवी झालं. आणि बाकी आता हे कपडे वाळत टाकते, व्हिडिओ अपलोड केला गेला. कपडे वाळत टाकून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. काल मी बँकेमध्ये गेले होते. माझी जी बँक आहे ती आहे इंडसइंड बँक. तर मला त्यांनी जी माहिती सांगितली, तर मला असं वाटतं की तुमच्यापैकी जर कोणी माझ्यासारखी चूक करत असेल तर ते तुम्हाला मी सांगावं म्हणून मी सांगते. ॲक्च्युली मी जे पण काही पेमेंट करते तर ते सगळे मी गुगल पेनेच करते. गुगल पे, फोनपे, बँक टू बँक जास्त ट्रान्सफर करत नाही. तर मी बँकेत का गेले, तर माझं जे अकाउंट आहे आता मी गुगल पेनेच जास्त पेमेंट करते. फोनपे, गुगल पे, इव्हन मोठ्या अमाऊंटसुद्धा. तर त्याच्यामुळे माझं कार्ड फेबमध्ये एक्सपायर झालं, डेबिट कार्ड. तरी मला काही अडचण आलीच नाही, गरजच पडली नाही, मी ते राहू दिलं. परंतु मला जेव्हा मेल आला की माझ्या पहिल्या ठाण्याच्या ॲड्रेसवर जाऊन कार्ड रिटर्न आलं, तर म्हटलं चला आपण जाऊ. तर मग मी ब्रँचमध्ये गेले. तर मग ते काय फोनमधूनच फोनमध्ये जे ॲप आहे बँकेचं, इंडसइंड बँकचं, त्याच्यामधूनच सर्व्हिसेसमधून तो ॲड्रेस चेंज करायचा होता. मग मी तो माझ्या मोबाईलनेच केला. परंतु तिथे गेल्यानंतर आम्ही डायरेक्ट आपले प्रशांतजींची ती सवय आहे की बँकेत जायचं, काही इश्यू असला का डायरेक्ट ब्रँच मॅनेजर समोर जाऊन बसायचं. छोटा मोठा इश्यू काही असला तरी. तर आम्ही ब्रँच मॅनेजरलाच भेटलो. तर त्यांनी जस्ट त्यांच्या सिस्टीमवर माझं अकाउंट ओपन केलं आणि मग त्यांनी ते नोटीस केलं. आणि मग ते बोलले, मॅम इथं जे पण काही ट्रान्झॅक्शन दिसतं आहे तर तुम्ही खूप गुगल पेनेच सगळे तुमचे ट्रान्झॅक्शन होता आणि तुमचं तुम्ही प्रोफाईलमध्ये हाऊसवाईफ दाखवलं आहे. मला याच्यामुळे तुम्ही प्रॉब्लेममध्ये येऊ शकता जेव्हा स्क्रुटिनीने. मी बोलले की त्यात काय प्रॉब्लेम. तर कधी कधी काय होतं, आता आमची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि मग कधी कधी पेमेंट हे माझ्या अकाउंटला घेता आणि मग मी ते ज्यांना द्यायचे त्यांना देते. तर ते मी त्यांना एक्सप्लेन केलं. तर ते बोलले की त्याच्यामुळे तुम्ही प्रॉब्लेममध्ये येऊ शकता. जर स्क्रुटिनी निघाली तर ते तुम्हाला प्रॉब्लेम होईल बुवा असं. आणि तुम्ही हाऊसवाईफ दाखवताय आणि तुमच्या अकाउंटला खूपच जास्त ट्रान्झॅक्शन दिसत आहे, तर त्याच्यामुळे. तर मग मला असं झालं की म्हटलं अरे बापरे, म्हणजे हे चुकीचं होतं आहे. तर मग आता ते माझ्या पद्धतीने मी ते कंट्रोल करेलच, जसंही काही करता येईल. पण म्हटलं तुमच्याशी पण हे शेअर करावं. तर बघा ना, म्हणजे ते मी गुगल पेनेच जास्त ट्रान्झॅक्शन करते, त्याच्यामुळे कार्ड माझं फेबमध्ये एक्सपायर होऊन गेलं. आणि आता मे संपत आला तेव्हा कुठे मी आता ॲड्रेस चेंज केला, जस्ट आत्ताच. तिथे नुसतं ऐकून घेतलं, आत्ता केला. आणि मग आता येईल माझ्या ह्या ॲड्रेसवर डेबिट कार्ड. या मॅडम अभ्यास करता करता का बरं येऊन लागल्या? 1 घंटे का नॅप? काही वाटतं का तुला? झोप येते बघा या मुलीला, स्टडी ल्यूज आहे, हिला झोपायचं आहे. आणि किती बारीक होऊन आली बघा, एकदम बारीक. तिला म्हटलं तुझे पाय असे दांड्यांसारखे दिसत आहे डायरेक्ट. प्रचंड गरम होतं, असं नको नको, तिला पुण्यापेक्षा इथे जास्त गरम होतं आहे असं झालं आहे. तर नाही बाई, दिवसा झोपणं अलाउड नाही माझ्या घरामध्ये. तर लंच काय बनवलं नाही, कारण की ते दोघांना, प्रतीकला फोन केला तर तो बोलला आम्हाला काय लंचला यायचं नाही आहे. हिला असाच पराठा करून दिला. आणि मी आता बघते दही वगैरे काहीतरी खाते. 2:45 वाजले, सकाळी पोहेंचा खाल्लेला आहे. आता 1 वाटी दही खाऊन घेते. डिनरला बघू मग काय खाईल ते. झालं काय झालं, का जायचं आहे बाहेर, काय करायचं आहे बाहेर जाऊन? मी मी आहे ना इथे.
शेरू कोणी नाही ऐकत आहे तुझं म्याव म्याव. इकडे बघ, इकडे बघ. काय झालं? बाहेर जायचं? ते सगळे बाहेर गेले बेटा, ते बाहेर गेले, भूर गेले. अच्छा, छोनाला बाहेर जायचंय. थांब मी उघडून देते. पोरं बाहेर आहे म्हणून याला बघितलं ना कसं म्याव म्याव. अरे बाबा, ते काका, काय काका म्हणू का पप्पा म्हणू प्रशांतजींना, आता झोपले ना हॉलमध्ये. बघ, तो चालला आता शोधेल सगळ्यांना. 11:30 वाजले आणि संजयला आली आहे माझ्या बहिणीची मुलगी. तर तिचे आईवडील आले होते 1-2 दिवसापूर्वी. मी तिला बोलवत होते कधीची की ये. तर मग ती आता आली होती, सिन्नरला गेली. तर मग राहिली 2 दिवस आजी बाबांकडे, मावशांना भेटली तिथल्या. आणि मग तिला म्हटलं करीना येणार आहे. तर करीना आलेली आहे. तर ती मग आली, प्रशांतजींबरोबर आली आज संध्याकाळी ते सिन्नरवरून येताना. तर चाललं आहे त्यांची मस्तपैकी गंमत जम्मत. म्हणजे जेवणं वगैरे झाले. आता ते प्रतीक, करीना आणि संजना तिघंजण आईस्क्रीम खायला गेले. मी आली इथे बेडरूममध्ये पडली. तर त्याला आहे ना कोणी आलं का खूप आनंद होतो शेरूला. आणि पोरं आले, संजना, त्या सगळ्यांबरोबर राहायला आवडत होतं. बघितलं ना कसं दाराजवळ म्याव म्याव करत होता. मी केव्हाची माझ्या बहिणीशीच बोलत होते, संजनाच्या मम्मीशी. मग मी आता त्याला दार उघडून दिलं. तर चला आता हे पोरं आता आईस्क्रीम खायला गेले. मग आत्ता गेले आणि आत्ता असं 11 वाजता गेले. 11, 11:15 येतील ते 15-20 मिनटामध्ये. तर जसं तुम्हाला मी सांगते नेहमी की मला लवकर झोप नाही येत, पण आता पुष्कळ 11:30, 11:15 होत आले. तर आता झोपायचा प्रयत्न करते. झोप लागत अर्धा-पाऊण तास कसाही चालला जाईल. कधी कधी 1-2ही वाजता. तर चला, बाय बाय, गुड नाईट. आणि इथे या तिघांचं जेवण चाललेलं आहे. संजना, कशी वाटली तुला भाजी? खूप छान, खूप टेस्टी, अशी क्रीमी आहे एकदम. आवडली ना? तरी बघ, आपण बटर वगैरे काही टाकलं नाही, फ्रेश क्रीम टाकलं नाही. आणि काय आपण काय सॅटिस्फाईड नाही वाटतं? एकदम सॅटिस्फाईड आहे मी. चण्याची सब्जी आहे, जेवढी चांगली होऊ शकते चण्याची सब्जी तेवढीच चांगली आहे. सो व्हेरी गुड. मॅडम को सुकी एकदम डिलिशियस भाजी होती. मला सुकी भाजी होती पण तरी मला एकदम मसाला तर राईस विथ घी एवढंच. महाराज झोपलेले आहे ॲज ऑलवेज किचनच्या सिंकवर. आणि इथे मी भजी बनवलेली आहे, कांद्याची भजी. ऑलमोस्ट संपत आली. कशी भजी? ठीक आहे. इथे बसली आहे सोफ्यावर आणि शेरू माझ्यासमोर असा सेंटर टेबलवर झोपला आहे. आणि आज एक असा प्रकार घडला की मी तो आयुष्यभर कधीच विसरणार नाही. आणि म्हणजे काहीच्या काही होऊ शकत होतं आज, काहीच्या काही. आणि जर असं काही घडलं असतं ना वाईट, तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकले नसते, आयुष्यभर. म्हणजे मला इतकं रडायला आलं, मी इतकी रडली की मी सांगू शकत नाही. खूप घाबरली होती मी, प्रचंड घाबरली होती. मला वाटलं आता बापरे झालं, सगळं संपलं, इतकी घाबरली होती मी. ॲक्च्युली झालं काय, उष्णता खूप आहे आणि त्यात शेरू आपला पर्शियन कॅट आहे. तर त्याला केस खूप असल्यामुळे त्यांना गरम खूप होतं. आणि आम्ही ह्या घरामध्ये AC वगैरे काय लावले नाही. आमचे जे जुने AC ते आम्ही काही लावले नाही, पडले ते तसेच सिन्नरवर आमच्या प्रोजेक्टवर आम्ही नेऊन टाकले. तर जेव्हाही फ्रीज उघडलं की तो फ्रीजमध्ये जातो, जेव्हाही फ्रीज उघडलं की तो फ्रीजमध्ये जातो. बरं, माझं जे फ्रीज आहे ते जास्त वेळ डोर ओपन राहिल्यानंतर ते वाजतं, सायरन वाजतो त्याचा. तर तरीसुद्धा आम्ही खालची व्हेजिटेबलची जी बॉक्स असतं, व्हेजिटेबलचं कॅरेट, ट्रॉली, जे पण काही असेल ते आम्ही काढून ठेवलं आहे का तर शेरूला तिथे बसता यावं. मग आम्ही की त्याला थंड वाटतं, छान वाटतं, तर मग आम्ही त्याला जाऊ देतो. जोपर्यंत फ्रीजमधून आवाज येत नाही, ते बेल वाजते ना, तोपर्यंत त्याला आम्ही बसू देतो. आणि बेल वाजली की मग मी त्याला म्हणते, चला चला ती वाजते बघ, चल चल, असं लाडात बोलून त्याला काढून घेते. आणि आम्ही 1-2 वेळेस काय केलं, असं दरवाजा बंद करून पाहिलं, हा घाबरतो का बुवा? तर काय नाही घाबरत. आपण थोडंसं बंद केलं, नंतर उघडलं की काय नाही घाबरत, तो एकदम मस्तपैकी बसलेला असतो. असं आम्ही 1-2 वेळेस ट्राय केलं. आज सकाळी माझी चालली होती, सकाळी सकाळी एक तर गडबड असते, कामवाली येणार असते, आपल्याला आंघोळ करायची, पूजा करायची, घर साफ करायचं, कोणाला चहा, कोणाला पाणी, कोणाला काय. प्रतीक, करीना दोघंही आलेले, बहिणीची मुलगी पण आहे संजना. आणि मी माझ्या कामांच्या गडबडीमध्ये, आणि हा माझ्यासमोर फ्रीजमध्ये गेला. आणि मी नेहमी लावते तसं फ्रीज बंद करून घेतलं की उघडू 1-2 मिनिटांनी. आणि त्याच्यानंतर मी किचनमधून बाहेर येऊन लागले आणि मी इतर कामं आवरायला लागले. बेडरूममध्ये गेले, हॉलमध्ये गेले, अंघोळीला गेले, अंघोळ करून बाहेर आले
म्हणजे कमीत कमी मी सांगते अर्धा तासापेक्षा जास्तच, माझ्या लक्षात नाही पण अर्धा तासापेक्षा जास्तच वेळ झाला. प्रतीक म्हणे शेरू कुठं आहे, आणि मी कंप्लीट विसरून गेली कंप्लीट विसरून गेली. प्रतीक म्हणतो शेरू कुठे आहे, शेरू कुठे आहे. आता त्याच्या ज्या लपण्याच्या जागा आहे देव्हाऱ्याखाली, जिथे जिथे तो लपू शकतो, प्रतीकच्या रूममध्ये टेबल आहे त्याच्या मागे जातो, किंवा विंडोच्या तिथे स्लायडिंगच्या तिथे कर्टनच्या मागे बसतो, जिथे जिथे पॉसिबिलिटी आहे त्याची जागा आहे लपण्याची, तिकडे तिकडे आम्ही सगळ्यांनी बघितलं. आणि मग मला एकदम क्लिक झालं, आणि मग मी खूप जोरात ओरडली, खूप जोरात ओरडली की शेरू फ्रीजमध्ये, असं एकदम जोरात ओरडली. आणि मी दोन्ही हात माझे असे कानांवर लावून घेतले आणि प्रतीकने फ्रीज उघडलं. म्हणजे मी सांगू शकत नाही की मी इतकी घाबरली होती तेव्हा की मला असं वाटलं की झालं. मला तेव्हा जेव्हा आठवलं की शेरू फ्रीजमध्ये, तेव्हा मला वाटलं की शेरूचं काय झालं असेल बुवा आता, कारण खूप वेळ झाला होता. मी सांगते ना, अर्धा तासा वेळपेक्षा जास्त. तर मी प्रचंड घाबरले होते, प्रचंड. मला वाटलं शेरू काय झालं असेल बुवा शेरूचं. आणि मी खूप जोरात ओरडली, आणि तो एकदम छान मस्तपैकी बघत होता, आणि प्रतीकने त्याला उचलून घेतलं. नंतर मग मी त्याला असं खूप वेळ असं धरलं छातीशी एकदम घट्ट, आणि मी स्वतःला पण मारलं. जेव्हा माझा खूप संताप झाला स्वतःवर की मी असं कसं करू शकते एवढ्याशा जीवाबरोबर, तर मी स्वतःला पण खूप फटके मारले असे. आणि मग मी त्याला घेतलं, आणि मग मी खूप रडली, खूप म्हणजे खूप. आणि जेव्हाही मी त्याला असं जवळ घेऊन त्याच्याशी बोलते ना, तो रिप्लाय करतो, म्याव म्हणतो. असं तो जास्त आवाज नाही काढत, पण मी जेव्हा सॉरी बेटा शेरू मी विसरून गेली, तर त्यावेळेस तो बोलतो. तर इतकी घाबरली होती की मी शब्दात नाही सांगू शकत. इव्हन आत्ताही, आता संध्याकाळ झाली, संध्याकाळचे 8 वाजून गेले, पण मला तो सकाळचा 10 वाजेचा प्रसंग मला आत्ताही आठवला, तर मला इतकी भीती वाटली. म्हणजे मी दिवसभर सारखं आज हेच वाक्य रिपीट करते. म्हणजे प्रतीक, करीना सारखे म्हणतात की बापरे. प्रतीक म्हणतो मला वाटलं होतं मम्मी की तू शेरूमध्ये इन्व्हॉल्व होशील, पण इतकी होशील याची मला कल्पना नव्हती. आणि प्रशांतजी तर म्हणता की त्या शेरूला, म्हणजे टचूड बिचाराला काही न हो, माझं आयुष्य शेरूला लागो, पण हे म्हणतात शेरूला जर कधी काही झालं ना, तर फार तिला सांभाळणं मुश्किल होऊन जाईल, एवढी ते त्या शेरूमध्ये इन्व्हॉल्व झाली आहे. आणि पोरं सकाळची म्हणते किती तू स्वतःला मारून घेतलं, किती रडत होती. ज्यांचेही फोन येत आहे, आजीचे, बहिणीचे, सगळ्यांना मुलं सांगताय की आज असं झालं. पण मी खरं सांगते की जर शेरूला काही झालं असतं तर मी खरंच आयुष्यभर स्वतःला माफ करू शकली नसती. आणि मी महाराजांचे खूप आभार मानते, भगवंताचे खूप आभार मानते की त्याला काहीच झालं नाही. आणि तो जसाच फ्रीजमधून आला, बरं तरी असं काही थंड पण झाला नाही, काहीच नाही. आणि जसाच तो फ्रीजमधून आला, उड्या मारायला लागला, दिवसभर तो छान खेळतोय, खाल्लं पिल्लं, काही प्रॉब्लेम नाही त्याला, एकदम नॉर्मल. आम्ही ChatGPTला पण विचारलं, आणि आम्हाला तसं काही वाटलं असतं तर आम्ही त्याला लगेच डॉक्टरांकडे नेलं असतं, पण तसं काहीच नाही. त्याचं जे रुटीन आहे त्याच्यामध्ये काहीच बदल नाही. कारण टेम्परेचर असं पण फ्रीजचं कमीच आहे. आमचं फ्रीज वेगळं आणि फ्रीजर साईडला आहे, आणि फ्रीजचं टेम्परेचर 3 आहे मला वाटतं. तर त्याला काहीच झालं नाही. तर एवढा भयंकर प्रकार आज घडला असताना की मी सांगू नाही शकत. मी खूप घाबरली होती जेव्हा मला आठवलं मी शेरूला फ्रीजमध्ये बंद केले. बापरे. त्याच्यानंतर मी आता ठरवलं की फ्रीजमध्ये शेरूला जाऊच द्यायचं नाही. मी का जाऊ देते की बिचारायला गरम होतं, जाऊ दे तेवढंच थोडंसं. जसं तो असा लांब जरी असला ना, त्याला फ्रीज उघडायचा आवाज आला की तो एकदम जोरात पळत येतो फ्रीजकडे. नाही तर मी शूटसुद्धा केलेलं आहे, मी ते सुद्धा शेअर करेल की तो फ्रीजच्या बाहेर असा उभा राहतो आणि आवाज करतो की खोल बॉब फ्रीज, मला मध्ये जाऊ दे, असं त्याला थंड वाटतं ना. तर तो खूपदा असं करतो. मग आपल्याला कीव येते की बिचारायला गरम होतंय, म्हणून मी आपलं फ्रीज खराब होईल आणि एवढं महागाचं फ्रीज आहे असं सुद्धा आम्ही विचार नाही करत. ठीक आहे, याला थोडंसं थंड वाटेल म्हणून आम्ही त्याला फ्रीजमध्ये सोडतो, पण काहीच्या काही होऊन गेलं असतं. बरं, तरी फ्रीज ही अशी गोष्ट आहे की आपण ते सारखं उघडत असतो. तर मला तरी असं वाटतं अर्धा तासापेक्षा जास्त वेळेस फ्रीजमध्ये होता. पण परमेश्वराची कृपा की माझा शेरू छान राहिला, आपला शेरू छान राहिला. आणि आता आहे ना, खूप गोष्टी मला विसरायला होतात, माझ्या लक्षात नाही राहत. खूप होतं माझ्याबरोबर हे, पण मी चक्क शेरूला विसरून गेले फ्रीजमध्ये ठेवून. बापरे. म्हणजे मला असं आत्तासुद्धा आठवलं तर अंगाला काटा येतो. आत्ता मी घरामध्ये एकटीच आहे. करीनाला ती अक्कलदाढ म्हणतो ना, ती येते वाटतं, तर तिला खूप दुखतं आहे. तर ती आणि प्रशांतजी आणि संजना, ते तिघं पण माझी फ्रेंडच आहे, डॉक्टर डेंटिस्ट प्रीती लांबा म्हणून. मी तिला कॉल केला होता, मी बोलले येते 7ला,
पण काय माहिती मला शेरूला सोडून जावंसं नाही वाटलं. तो छान आहे पण मी नाही गेले. आणि मग मैत्रिणीला मी डॉक्टरला प्रीतीला मी माझ्याकडे असलेले घरचे म्हणजे दिरांनी कांदे दिले, चुलत भावानी लसणाच्या जुड्या दिल्या आहे, मग त्यातली एक जुडी आणि काही कांदे पाठवले करीनाकडे माझ्या मैत्रिणीला. कारण डॉक्टर प्रीती माझी खूप बेस्ट फ्रेंड आहे. इवन आपल्या चॅनलवर आम्ही एक एपिसोडसुद्धा शूट केला होता, व्हिडिओसुद्धा आहे डेंटल केअरवर. तर तिच्याकडे गेलेले आणि प्रतीकही बोलला की मी येतो अर्धा तास फिरून. स्वयंपाक माझा अजून बाकी आहे, कणिक भिजवलेलं आहे, करेल आता. तर असं घडलं. बापरे, फार काहीची काही आज घडू शकत होतं. पण थँक्यू भगवंता, शेरू सुखासुखी सुखरूप आहे. आणि तुम्ही पण कोणी काही वाईट कमेंट नका करू की म्हणजे शेरू आता काही नाही, आपला शेरू चांगला आहे बा, मला असं म्हणायचं आहे. माझा मूर्खपणाच होता तो, मी असा मूर्खपणा परत करणार नाही, त्याला फ्रीजमध्ये जाऊच देणार नाही. पण छान आहे शेरू, छान आहे, झोपला आहे मस्त आता तो. तर चला आता मी स्वयंपाक करून घेते.